लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पार्थ, काव्या आणि नंदिनी जीवा या चौघांच्याही नात्यात चढ उतार आलेले पाहायला मिळत आहेत, ज्याने ही मालिका प्रेक्षकांच्या मनात देखील घर करून बसली आहे। या मालिकेतील येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना विशेष आवडत आहेत। तर या मालिकेच्या आजच्या भागात त्या चौघांच्याही लग्नाला 1 महिना पूर्ण झालाय आणि त्याचा सोहळा देशमुखांच्या घरी साजरा होणार आहे। त्याची तयारी मालिनी आणि नंदिनी करताना दिसतायत, तर ऑफिसमध्ये पार्थ जीवाला काय झालंय, तो असं का वागतोय याचं कारण विचारतो, पण जीवा पार्थला काहीच सांगत नाही आणि त्याचबरोबर पार्थ जीवाला स्वतःच्या नात्याला सुधारवण्याचा प्रयत्न कर असा सल्ला देखील देतोय। नंतर नंदिनी आणि पार्थ दोघेही जीवा आणि काव्याला लग्नाला 1 महिना पूर्ण होतोय याचं सरप्राईज देण्याचं ठरवतात। तेवढ्यात पार्थ काव्याला घरी घेऊन जाण्यासाठी येतो आणि काव्या देखील त्याच्या गाडीमध्ये बसण्यासाठी हो म्हणते आणि दोघेही घरी निघतात। देशमुखांच्या घरी पार्टीची तयारी होत असते, पण या आनंदाच्या सोहळ्यात रम्याची आई आणि ती दोघेही मिळून या सोहळ्यात विघ्न कसे आणायचे यावर चर्चा करतात। तर उद्याच्या भागात काव्य आणि जीवा या दोघांना ही घरात जे सरप्राईज मिळणार आहे त्यावर ते दोघे खुश होतील का, या कोणता नवीन ड्रामा आपल्याला देशमुखांच्या घरी पाहायला मिळणार आहे, हे पाहण्यासाठी व मालिकेच्या अशाच खास अपडेटसाठी इट्स मज्जाला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।